भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली। याच भोंदूबाबा अशोक खरातवरती महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल आधारित चित्रपट येत आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। तर अवघ्या देशभरात ज्या प्रकरणाने खळबळ उडाली त्या अशोक खरात प्रकरणावरती तुम्ही चित्रपट करता। या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकरची भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद ह्या करत आहेत। मात्र अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमक्या येत आहेत की तुमचं राजकीय करिअर आम्ही उद्ध्वस्त करू। तर या सर्व प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? दीपाली मॅडम तर एकतर घाबरत नाही कोणाला, त्या कलाकार आहेत। माझं असं मत आहे कलाकारांनी कोणाला घाबरावं नाही। आणि दीपाली मॅमचं आमचं एक 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या घरी रात्री 2 ते सकाळी 4 वाजेपर्यंत आमचं रीडिंग झालं आहे स्क्रिप्टचं। तर त्या गोष्टीला ओके आहेत, त्यांचं काय हे नाही, त्या कोणाला घाबरत नाही। राजकीय प्रेशर स्वतःच पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे त्या कुठल्या राजकीय प्रेशरला वगैरे घाबरतील असं मला वाटत नाही, कारण की त्यांनाच भरपूर सपोर्ट आहे। तर त्या काही जरी झालं तरी हा रोल करणारच आहे। खरं तर आता अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक बडे राजकीय नेते यांचे धागेदोरे समोर आलेले होते। आता खरं तर ह्या विषयाचं पडद्यावरती मांडत असताना आता तुम्ही हा चित्रपट करताय, अशा करत असताना तुमच्यावरती काय राजकीय दबाव आलेत का? सध्या तुम्हाला काय अशा धमक्यांचे फोन येत आहेत का? सध्या तरी नाही आले, जरी आले तरी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब खंबीर आहेत ह्या सगळ्या प्रकरणाला उघडकीस करण्यात, ह्या सगळ्यामध्ये पुढारपण घेऊन त्याला एक्सपोज करून त्याला शिक्षा देण्यात, ह्या सगळ्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनीच पुढाकार घेतला आहे आणि त्यांनीच हे सगळ्या प्रकरणाला एक न्याय म्हणू शकतो आपण, त्यांनीच दिला आहे। तर जरी आम्हाला कुठला दबाव आला तरी देवेंद्र फडणवीस साहेब आमच्याबरोबर आहेत, त्याचं काय प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला। खरं तर अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेला नव्हे तर देशभरात हा विषय चर्चेला गेला। आता हाच विषय तुम्ही पडद्यावरती अगदी कलात्मक पद्धतीने मांडतायत। सर्व लोकांना उत्सुकता आहे या चित्रपटाची कसं आहे, पण मात्र या चित्रपटामध्ये स्टार कास्ट कशी असणार, विशेष म्हणजे अशोक खरातची भूमिका कोण करणार याच्यावरती सर्वांचा नजर आहे। अशोक खरातसाठी एक हिंदीतला चेहरा आहे, आता हळूहळू रिव्हील करू आपण, सगळे कास्टिंग रिव्हील करत नाही आहे। एक टप्प्याने प्रत्येक भरपूर चेहरे उघड होणार आहेत, त्याच्यात स्पष्टच भरपूर चेहरे उघड होणार आहेत। हळूहळू बाकीचे चेहरे तुम्हाला समोर येतील, प्रत्येकाचे कास्टिंग येतील। जवळजवळ 50 एक कॅरेक्टर्स आहेत सिनेमामध्ये, एक रोल आहे, वेगळे 50 कॅरेक्टर्स आहेत, भरपूर चेहरे एक 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 करत पोस्टर्स येतील सगळ्या चेहऱ्यांचे। पुढे जाऊन तुम्हाला सगळी माहिती भेटेल त्याची। आणि तुम्ही जसं म्हणताय की कोणाला घाबरणं वगैरे त्या गोष्टी, तर घाबरायचा प्रश्नच येत नाही। कलाकारांनी मी म्हणतो घाबरावं नाही, कलाकार कधीच कोणाला घाबरावं नाही। आम्ही आमचं काम करतो आहे, समाजात एक सोशल मेसेज आम्ही पोचवतो आहे भोंदूबाबाचा, भोंदूबाबांना बळी नाही पडावं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोशल मेसेज लोकांना पोचवतो आहे। तर त्यामुळे असं घाबरण्यासाठी आम्ही चुकीचं काही करत नाही आहे। जे आहे 70% तर तुम्ही रिव्हील केलं आहे सिनेमामधनं, त्याच्या पुढचं एका चांगल्या पद्धतीने जास्त ऑडियन्स येईल ह्या हिशोबाने आम्ही पुढचं गोष्टी दाखवतो आहे। आम्ही फक्त फोकस करतो आहे की समाजातील लोकांनी भोंदूबाबांना नाही फसावं, हे आमचं टार्गेट आहे। खरं तर एक महाराष्ट्राची एक परंपरा आहे की कलेला जपणं जोपासणं पूर्वीपासून येतो, महाराष्ट्राचा तो इतिहासच आहे। मात्र हा चित्रपट का हाताळावा असं तुम्हाला वाटलं, आणि विशेष म्हणजे या चित्रपटातून जनतेला तुम्ही नक्की काय मेसेज देणार आहेत? हा चित्रपट हाताळण्यामागं माझा उद्देश असा आहे की मी जे सिनेमे आत्तापर्यंत केलेत त्यावर सगळा सोशल मेसेजेसवरच सिनेमा आहे। आत्ता माझा रिसेंटली देवघर ऑन रेंट आत्ता शूट झाला, तो पण रिलीजला आहे। त्यात आपण अध्यात्म दाखवलं आहे, कर्म दाखवलेत। तर अंधश्रद्धा श्रद्धा असावी, माणसाने श्रद्धाळू असावं। आपण धर्मानुसार आपण प्रत्येक देवांना वगैरे अंधश्रद्धा श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, हा मेन माझा ह्या सिनेमामागचा मोटो आहे। म्हणजे भरपूर लोक हे जे भोंदूबाबा आहेत ह्या भोंदूबाबाला बळी पडून श्रद्धेतून अंधश्रद्धाकडे पळतात। देव आपला एकच आहे, अंधश्रद्धा जे बाबा आहेत हे सगळे भोंदू आहेत, कुठलाच बाबा खरा नसतो। प्रत्येकाचे मोजून 4-5 प्रॉब्लेम असतात, ते तुम्हाला सांगतात, त्याच्यावर उपाय सांगतात। हे सगळं कसं एक कनेक्शनचा हे म्हणजे तुमच्या उपायाला, आता ह्या लोकांचे कसे खूप ठिकाणी असे कनेक्शन्स असतात, त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून तुमचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करून तुम्हाला असं वाटतं की आपण त्यांच्यापर्यंत आपला प्रॉब्लेम बाबांनी सॉल्व्ह केला। तर तसं काही जादू वगैरे कोण करू शकत नाही, फक्त आपला देव आहे, देवाची श्रद्धा ठेवा, तुमचं सगळे कामं होतील। कुठल्या बाबाला बळी पडून अंधश्रद्धेच्या मार्गाला जाऊ नका, हा आपला संदेश याच्यातनं आहे। सामाजिक भावना जोपासत खरं तर समाजासाठी एक कलाकाराच्या माध्यमातून काहीतरी करावं असं वाटलं, आणि म्हणूनच खरं तर लोक जे अंधश्रद्धेला बळी पडत आहेत ते बळी न पडता देवांप्रती श्रद्धा असावी हीच भावना कुठंतरी मनामध्ये ठेवत महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल जो आहे तो विषय हाताळतोय, तो पडद्यावरती ठेवतोय। मात्र हा विषय हाताळत असताना कलाकार म्हणून जरी धमक्या आल्या तरी आम्ही भक्कमपणे उभे आहेत, कारण की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीमागे उभे आहेत, अशी प्रतिक्रिया
दिग्दर्शक हे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, ट्युन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.